Hi, hello everyone. Welcome to SETI Solutions. So today we are not going to write any Java program immediately. ठीक आहे? कोणता जावा प्रोग्राम आपण लगेच आज लिहिणार नाही. Though this is a first lecture, but before learning Java, we first need to understand why programming exists, how computer understands our instruction, and how programming languages evolved. Once this foundation is clear, Java becomes much easier. त्याच्याचमुळे आपण डायरेक्ट जावा प्रोग्राम लिहिणार नाही, कोडिंग करणार नाही. ठीक आहे? सो आपण प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे शिकू आधी. ठीक आहे? प्रोग्रॅमिंग म्हणजे काय शिकतानाच आपल्याला काय शिकायचं आहे, प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय. ठीक आहे? सॉफ्टवेअरची डेफिनेशन सॉफ्टवेअरची डेफिनेशन काय आहे, हे प्रोग्रॅमिंग आणि प्रोग्राम म्हणजे काय कळल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक यू विल अंडरस्टँड व्हॉट इज सॉफ्टवेअर. ठीक आहे? तर हे आज आपण पाहणार आहोत इन धिस फर्स्ट व्हिडिओ. लेटर वी विल इन द नेक्स्ट व्हिडिओ विल अंडरस्टँड व्हाय प्रोग्रॅमिंग नीडेड. ठीक आहे? कशासाठी प्रोग्रॅमिंगची गरज आहे, का गरज आहे प्रोग्रॅमिंगची, हे शिकणार आहोत आपण. ठीक आहे? सो बेसिकली दीज टू व्हिडिओज विल बी हेल्पफुल टू अंडरस्टँड व्हाय प्रोग्रॅमिंग इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. सो बेसिक जे क्वेश्चन्स असतात ना तुम्हाला विचारले जातात, ते आजूबाजूचे सुद्धा विचारतात ना. तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात म्हटल्यानंतर तुम्हाला काय म्हणतात ते, की बाबा हे फिक्स करून दे, ते फिक्स करून दे. नॉट रिलेटेड टू सॉफ्टवेअर. ठीक आहे? एखादं बटन खराब झालं, चालू होत नसेल, है ना, पीसी कॉम्प्युटर काय झाले बघ रे, असं म्हणतात ना. हार्डवेअर रिलेटेड आपल्याला शिकायचं आहेत का, नाही, सॉफ्टवेअर रिलेटेड आपण शिकणार आहोत. तर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर यू शुड बी एबल टू एक्सप्लेन की बाबा आय एम नॉट अ हार्डवेअर इंजिनियर. कम्प्युटर इंजिनियर जरी असेल आपण, तरी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटरचं तुम्ही नेमकं काय काम करता, है ना. मग त्यांनी विचारलं बाबा म्हणजे काय, प्रोग्राम करतो म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय असतं, सिम्पल साध्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग तो प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू देत किंवा आजूबाजूचे शेजारी तुम्हाला विचारू देत. बरोबर की नाही? चला, तर मग आपण व्हॉट इज प्रोग्रॅमिंग हे शिकून घेऊ. व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. ठीक आहे? सो आता सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज कुणी कुणी इंस्टाग्राम ओपन केलं? नाही म्हणू शकत नाही तुम्ही, है ना. नाही म्हणू शकत नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिलं काम इंस्टाग्राम ओपन करणं, रील्स स्क्रोल करणं. बरोबर आहे की नाही? हां, तर आता समजा तुमच्या एखाद्या फ्रेंडने, दिस इज युअर फ्रेंड, ठीक आहे, इंस्टाग्रामला एखादी पोस्ट टाकली. ठीक आहे, इथे काहीतरी बटन्स असतील, लाईक्स, शेअर अँड ऑल दोज थिंग्स. आता ऑलरेडी त्याचा काउंट किती आहे, 100 आहे, हो ना. आता तुम्हाला फोटो आवडला, त्याला तुम्ही लाईक दिलं, मग त्याचं काउंट काय होतो, 101 होतो. बरोबर आहे की नाही. इंस्टाग्रामला कसं कळतं की बाबा आता 100 झालंय, आता 101 दाखवायचं आहे. इमिडिएटली दिसतात ना हे काउंट वाढलेलं. हाऊ डज इंस्टाग्राम नो की आता एका युजरने 100वरती लाईक दिलेला आहे, 100+1 आता झालं पाहिजे म्हणून, है ना. सिमिलरली हे 5, 7, 10, 12 कितीही फॉलोअर्स असू देत, है ना. सपोज सगळ्यांनी एक एक लाईक दिलं, तर हा काउंट वाढतच जातो, राईट. असं कधी झालंय का बाबा लाईक दिलं आणि काहीतरी काउंट मायनस झालाय? नाही. मग हे इंस्टाग्राम कसं करतं, हा प्रश्न कधी पडलेला आहे का आपल्याला? नाही, आम्हाला मॅडम फक्त इंस्टाग्राम यूज कसं करायचं तेवढंच माहिती आहे, हो ना. सो क्वेश्चन टू यू, विचार करा. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. फूड ऑर्डर केलं का, ऑनलाईन फूड ऑर्डर? आय थिंक तुम्ही वापरलं असेल ना. हां, स्विगी, झोमॅटो हे वापरले की नाही? ऑफकोर्स वापरले मॅम. ठीक आहे, जे फॅमिलीसोबत राहतात, है ना, घरचं जेवण जेवतात, त्यांना ऑर्डर करण्याची गरज पडत नाही. पण ॲप तर माहीतच असतील, हो ना. ठीक आहे. आता सपोज फूड ऑर्डरमध्ये तुम्ही काय केलं तर ऑर्डर? हां, भाजीपाला तर काय ऑर्डर करत नसालच तुम्ही, है ना. पिझ्झा, बर्गर, है ना. बरोबर नाही मॅडम, आम्ही भाजीपाला पण ऑर्डर करतो. आता आलंय ना इन्स्टाचं 8 मिनिटमध्ये
डिलिव्हर करतात भाज्या वगैरे सगळं येतं, इन्स्टंट मिळतं आम्हाला. चांगलं आहे ॲप्सचा वापर करत असाल तर, ठीक आहे. पण आता आपण ठीक आहे, तुम्ही भाजीपाला मागवा, पिझ्झा, बर्गर मागवा. काय करता तुम्ही? आयटम सिलेक्ट करता, बरोबर की नाही? कशामध्ये जातं ते? तुम्ही काय करता? ॲड टू कार्ट, है ना? त्याच्यानंतर कुठेतरी तुम्हाला प्लेस ऑर्डरचं बटन दिसत असेल. दिसतं की नाही? हां, प्लेस ऑर्डर केल्यानंतर काय होतं? आता पैसे द्यायची गरज पडणार आहे ना? पैसे, बिना पैशाचं काय मिळतं का? नाही, काही फुकट भेटत नाही आपल्याला. सगळ्याची किंमत असते, हो ना? चल, तर मग पैसे भरावे लागतील, पैसे ट्रान्सफर करावे लागतील. आता जेव्हा तुम्ही इथेपर्यंत येता, पैसे ट्रान्सफर करायची वेळ येते, है ना? मग कोणतंही ते पेमेंट मीडियम असू दे, है ना? मोड ऑफ पेमेंट असू दे, सॉरी, मोड ऑफ पेमेंट कोणतंही असू दे, UPI असू दे, कार्ड पेमेंट असू दे, व्हॉट एव्हर इट इज. जेव्हा तुम्ही पेमेंट करता, तेव्हा एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला कसे काय पैसे ट्रान्सफर होतात? ह्याचा कधी विचार केलाय? कसे होत असतील? हे तुमचं अकाउंट आहे, ठीक आहे. हे स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, ठीक आहे, कोणतंही ॲप असू दे. आता ह्याच्यावरती जो प्रोडक्ट टाकणार आहे त्याच त्याच ओनरच्या अकाउंटमध्ये पैसे कसे ट्रान्सफर होतात? ह्याचा कधी विचार केला आहे का? काय प्रोसेसिंग होत असेल? कसं ह्या ॲपला कळत असेल की ह्याच्याच अकाउंटला पैसे ॲड करायचे आहेत? आहे की नाही? दिस इज द सेकंड क्वेश्चन. केलाय का विचार याच्या आधी? का कसं होत असेल हे? थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल कोणतं घेऊया? ATM मधलं. हां, ATMला पैसे काढायला सगळे गेले असतील ना? मनी विथड्रॉ केलंच असतील, मनी विथड्रॉ. केले मॅडम, मनी विथड्रॉ आम्ही केलेलं आहे, हो ना? हां, काय होतंय? ATM आहे इकडे कुठेतरी, काहीतरी असेल स्क्रीन वगैरे, इथून पैसे बाहेर पडणार आहेत जेव्हा तुम्ही अमाऊंट वगैरे सगळं टाकून विथड्रॉ करताय ना. हां, हे तुम्ही टाकलं इकडे पिन वगैरे सगळं. आता पैसे येणार आहेत बाहेर. खुश झालेत ना, पैसे येणार आहेत, ATM मधून पैसे भरपूर निघणार आहेत. हां, आता काय झालं? काहीतरी टेक्निकल इश्यू आला. तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला, 20K डिडक्टेड. डिडक्ट पण झाले, मायनस झाले अकाउंटवरून, पण तुम्हाला काय भेटलं नाही? कॅशच भेटली नाही. असं काय झालंय का की बाबा एवढे पैसे काढले, अकाउंटमधून डिरेक्ट झाले, कॅश पण भेटली नाही? लॉस झालाय का असा कधी? हं? असं वर्स्ट सिनॅरिओमध्ये कधी तुम्ही आला असाल, काय होतंय? ट्रान्झॅक्शन फेल झालं ना हे तुमचं, करेक्ट? ट्रान्झॅक्शन काय झालं? फेल झालं. तुमचं मग हे रिव्हर्ट होतं का? 24 hours, 48 hours, 2 days, 7 days, whatever the days, or 2 seconds, 2 minutes. येतात का पैसे परत अकाउंटला? येतात का? झालेत ना? येतंय ना? असं कधी झाले का? 20,000, ठीक आहे, ₹500 जरी फेल झालं, आलीच नाही कॅश, तर ₹500 गायबच झाले, असं झाले का? जे काही सिस्टम्स बनवल्या आहेत, सॉफ्टवेअर बनवले आहेत, किंवा बॅकएंडला जे काही पेमेंट सॉफ्टवेअर्स असतील, हो ना, ऑर्गनायझेशन असतील, बँक्स असतील, काही असेल, त्यांनी कसं हे सगळं मेंटेन केलेलं आहे की बाबा कसं त्यांना समजतं की ह्या पर्टिक्युलर कस्टमरचे असे पैसे डिडक्ट झालेले आहेत, पण ट्रान्झॅक्शन ते सक्सेसफुल झालेलंच नाही आहे. तर आता आपल्याला ह्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पुन्हा जे डिडक्ट झालेले, मायनस झाले होते ना, ते पुन्हा ह्यांच्या अकाउंटला परत रिटर्न पाठवायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे? रिव्हर्ट करायचं आहे ना. कसं कळतं? क्वेश्चन नंबर 3. विचार करा ह्या गोष्टींवरती, कसं कळत असेल? असं काही ATM मध्ये कोण माणूस जाऊन बसतो का? असा व्यक्ती एखादा जाऊन बसलाय, बाबा अरे तुझं फेल झालं, चल हे पैसे घे तुझे. कोण असतो का ह्याच्या आतमध्ये व्यक्ती एखादा? का इंस्टाग्राममध्ये आतमध्ये कोणतरी जाऊन बसले, तो लाईक एक वाढवतो, असं आहे का? नाही. हे क्वेश्चन्स आता तुम्हाला पडले पाहिजेत. थिंक अबाउट इट. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंटला येऊ, ठीक आहे.
तर सोशल मीडिया अँड ऑल. फक्त आता तुम्ही आजपर्यंत काय केलं? ॲज अ एंड युजर म्हणून विचार केला, बरोबर का? कधी तुम्ही प्रोग्रॅमर म्हणून विचार केलात का? नाही. तुम्ही फ्रेशर असाल, ठीक आहे. आतापर्यंत अकॅडेमिक्सच पाहिलं मॅम. ठीक आहे. आता तुमची जर्नी फ्रेशरपासून कुठेतरी येत आहे. ॲज अ फ्रेशर म्हणण्यापेक्षा एंड युजरपासून, ठीक आहे. हे ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. आणि इकडे कोणतरी एक बसलेला असतो, है ना? हा आपला एकदम हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर बसला इकडे, हो ना? आजपर्यंत तुम्ही कुठे होता? इथे. आता इथून पुढे तुम्हाला कुठे जायचं आहे? ह्याचा तुम्ही वापर करत होता ना, आता इथे नाही बसायचं आपल्याला. आता कुठे यायचं आहे? इकडे यायचं आहे. हं? हा ॲप्लिकेशन बनवतो. हे ॲप्लिकेशन बनलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही काय केलं? फक्त त्याचा यूज केला ॲज अ एंड युजर. नाऊ यू नीड टू थिंक फ्रॉम प्रोग्रॅमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. समजतंय? आजपर्यंत ॲप्लिकेशन वापरले, त्याचा वापर कसा करायचा, यूज कसा करायचा, हे तुम्हाला माहिती आहे. पण ह्याच्या पाठीमागे काय म्हणतो आपण त्याला? प्रोसेसिंग काय आहे? हे कसं वर्कआउट करतं? ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही काय करणार आहात? ॲज अ प्रोग्रॅमर म्हणून विचार करायचा आहे. ठीक आहे? विचार करायचा आहे. सो आता तुम्हाला तुमची जर्नी ॲज अ एंड युजरपासून ॲज अ प्रोग्रॅमर ऑर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून होणार असेल, तर तुम्हाला प्रोग्रॅमर म्हणजे काय, बरोबर की नाही? प्रोग्रॅमर म्हणजे काय नक्की हे माहीत असलं पाहिजे की नाही? हे आता आम्हाला माहीतच नाही, पण हे माहीत होणार आहे आता. ठीक आहे? तर मग बघूया आपण व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. हँडरायटिंगकडे जायचं नाही. मी जे सांगते ते बघायचं, ऐकायचं व्यवस्थित. व्हॉट इज प्रोग्रॅमिंग? एक्झाम्पल घेऊ आपण, मग तुम्हाला कळणार प्रोग्रॅमिंग म्हणजे काय. ठीक आहे? हे बघा, घरी कधी तुम्ही चहा बनवलाय का? चहा फर्स्ट टाईम, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम बनवला असेल चहा. आता मॅडम येतो आम्हाला बनवायला, पण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम बनवला असेल, है ना, आईनं सांगितले असेल चहा बनव, मग तुम्ही काय केलं असेल? आईला विचारलं असेल, आई कसा चहा बनवायचा, प्रोसेस सांग. बरोबर आहे की नाही? मग काय तुमच्या आईने एक 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 स्टेप सांगितले असेल. स्टेप 1, पाणी पाणी घे, ते परत कशामध्ये घे, पातेलं घ्यायचं, हो ना? हे सगळ्या गोष्टी, चहा पावडर, साखर टाकायची त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, काय करणं महत्त्वाचं? गॅस ऑन करायचा. हे सगळं टाकलं, गॅस ऑनच केला नाही. मिस झाली ही स्टेप तर काय होईल? बरोबर आहे की नाही? असं सगळं स्टेप बाय स्टेप काय केलं? तुमच्या आईनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली. त्या पद्धतीने एंड प्रोडक्ट तुम्ही काय बनवला? चहा बनवून रेडी झाला का? कळलं? पण हे तुम्हाला कधी कळलं? जेव्हा तुमच्या आईने स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगितलं. त्याच्यानंतरच. बरोबर आहे? अजून एक एक्झाम्पल राहू द्या आता. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही कधी स्टेप बाय स्टेप, ठीक आहे? कधी चहा बनवू शकलात तुम्ही? जेव्हा आईने एक्सप्लेन केलं की ह्या गोष्टी लागतात, ही अशी अशी प्रोसेस करावी लागते, तेव्हा चहा बनणार. बरोबर आहे? असंच आता कन्सिडर करा, हा काय आहे? कम्प्युटर आहे. ठीक आहे? हा कम्प्युटर पण काय असतो? ढ असतो, ढ. ह्याला काही येत नाही. मी तुम्हाला ढ नाही म्हटलं, ठीक आहे इथं? पण ह्या कम्प्युटरला मी ढ म्हणत आहे, कारण तुम्ही कसे आहात? हुशार. पण कम्प्युटर कसा आहे? ढ. का मॅडम? आम्ही तर रोज कम्प्युटरसोबत बोलतो. आम्ही रोज ChatGPT वापरतो. को-पायलट वापरतो. सगळे AI टूल्स वापरतो. कम्प्युटर तर खूप हुशार आहे. ठीक आहे. बघू आपण कम्प्युटर हुशार आहे की ढ आहे. ठीक आहे? पण आता मी काय म्हणत आहे? व्हॉट इज माय स्टेटमेंट? यू आर व्हेरी इंटेलिजंट. पण कम्प्युटर काय आहे? ढ आहे. ठीक आहे? आज पण मी कम्प्युटरला ढच म्हणत आहे. ठीक आहे? उद्या पण कम्प्युटरला मी ढच म्हणणार आहे. पण हुशार कोणाला म्हणणार आहे मी? तुम्हाला. ठीक आहे? त्याचं रिझन पण तुम्हाला कळेल. तर हा कम्प्युटर आहे, जो ढ आहे. आता तुम्ही ह्याला सांगितलं. काय सांगितलं? की बाबा मला होमवर्क दिलेला आहे पप्पांनी. ठीक आहे? आता तुमचे पप्पा तुम्हाला काय सांगतायत? तुम्ही कॅल्क्युलेशन करायला सांगत आहेत. कशाचं? सांगा, सांगा. घरात काहीतरी लग्न कार्य आहे,
सगळ्यांनी काय दिलं? पाकिटं दिलीत. ठीक आहे, पाकिटं दिलीत. प्रत्येकाने काहीतरी 100, 200, 500 असे रुपये दिलेले आहेत. आता तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे, जेणेकरून टोटल रक्कम किती आली हे घरच्यांना कळेल. मग तुम्ही काय केलं? असा एक कम्प्युटर घेतलाय, त्याला सांगा लागलाय तुम्ही, बाबा काय कर, हे सगळ्याचं मला बेरीज करून दे. बरोबर आहे की नाही? मग काय केलं? टाकलं कम्प्युटरमधलं, काय ओपन केलं? कॅल्क्युलेटर ओपन केलं. टाकलं ह्याच्यामध्ये सगळे जेवढे जेवढे अमाऊंट आहे, दिली फायनल. काय करून दिली? फायनल त्याचं कॅल्क्युलेशन करून दिलं. आता इथे परत प्रॉब्लेम काय झाला? तुम्ही पुन्हा ह्या कॅल्क्युलेटरला ॲज अ एंड युजर म्हणून पाहिलं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे? ॲज अ एंड युजर म्हणून त्याचा वापर केला. पण आता विचार करा, हे कॅल्क्युलेटर कुणीतरी बनवलं असेल ना? कुणी बनवलं असेल? प्रोग्रॅमर कोणतरी असेल त्याचा. बरोबर आहे? आता मला सांगा, ह्या कम्प्युटरला कसं कळलं की बाबा हे म्हणजे ह्या कॅल्क्युलेटरला कसं कळलं, विच मीन्स हे कॅल्क्युलेटर पण कम्प्युटरमध्येच आहे. बरोबर आहे की नाही? कम्प्युटरमध्ये काहीतरी आहे, ऑपरेटिंग सिस्टम नावाचा प्रकार आहे. बरोबर आहे की नाही? ह्याच्यावरती बाकीचे ॲप्लिकेशन्स आपण रन करतोय तसंच. आता ह्या कॅल्क्युलेटरला कसं कळलं की बाबा मी 1 + 1 केल्यानंतर 2च झालं पाहिजे, 200 + 500 केल्यानंतर 700च झाले पाहिजेत, हे 200 + 500 300 का देत नाही? तर जसं तुम्हाला तुमच्या आईने इन्स्ट्रक्शन दिली स्टेप बाय स्टेप, कशासाठी? चहा बनवण्यासाठी, तसंच एखादा असा प्रोग्रॅमर इथे बसून त्याने सुद्धा काय केलेलं आहे? हे कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. आणि ह्या कॅल्क्युलेटरला स्टेप बाय स्टेप काय दिलेले आहे? इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. कळते? ॲडिशन करायचं असेल तर काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर काय करायचं? हे ह्या प्रोग्रॅमरनं ह्या कॅल्क्युलेटर सॉफ्टवेअर जे बनवलेलं आहे त्याला 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप काय केलेलं आहे? इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. कळतंय? आता म्हणजे आता हे कॅल्क्युलेटर असं करते का बाबा 2च डिजिट घेतंय, 1 + 1च करतंय, असं नाही करत ना. 1 + 2 + 5 असे कितीही तुम्ही प्लस केला तरी ते कॅल्क्युलेशन करतं ना. हां. मग हे सगळं कुणी केलंय? हे सगळ्या इन्स्ट्रक्शन इथे बसलेल्या ह्या प्रोग्रॅमरनं ह्या कॅल्क्युलेटरला दिलेल्या आहेत. त्यामुळं हा कॅल्क्युलेटर जो जो ढ होता त्याला आधी काहीच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर त्याला काय झालं? माहीत झालं की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होणार? जर ह्या प्रोग्रॅमरने इन्स्ट्रक्शन कॅल्क्युलेटरला देताना काहीतरी चूक केली किंवा एखादी स्टेप एखादी स्टेप मिस केली, बरोबर आहे की नाही? तर काय होणार आहे? कॅल्क्युलेशन चुकणार आहे. कॅल्क्युलेशन चुकणार आहे. त्याच्यामुळं एक जरी स्टेप मिस केली तर हा कॅल्क्युलेटर गडबड करणार. कळलंय? इथंपर्यंत कळलंय? म्हणजे थोडक्यात आता ही खिचडी साफ करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय झालं? हा एक कम्प्युटर आहे. ह्याच्यावरती काय? ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण कुठल्यातरी एक कॅल्क्युलेटरचं ॲप्लिकेशन चालत आहे. मग काय केलंय? आता हा इथे टाकू आपण त्याला. हा प्रोग्रॅमर आहे. त्याने काय केलेलं आहे? हे कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. ठीक आहे? हे सॉफ्टवेअर कुणी बनवलंय? या प्रोग्रॅमरनं बनवलेलं आहे. मग हे कॅल्क्युलेटर बनवताना त्याने काय केलं? स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स दिल्या. का दिल्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन? कारण त्याला काय करायचं होतं? ह्या पर्टिक्युलर कॅल्क्युलेटरकडून काम करून घ्यायचं होतं. पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करून घ्यायचं होतं. कळलं? आता म्हणाल तुम्ही, मॅडम आईने तर मला चहा बनवायला सांगितला, तो मराठी भाषेतून सांगितला. तर मग ह्या कॅल्क्युलेटर बनवायचा आहे, तर आता हा प्रोग्रॅमर हा कॅल्क्युलेटर बनव म्हणून मराठीमधून सांगणार म्हणजे कसं? कसं सांगणार तरी कसं? है ना? तुम्ही म्हणताय व स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दिल्या ह्या प्रोग्रॅमरनं. कशातून दिल्या? कोणत्या लँग्वेजमधून दिल्या? कोणत्या भाषेतून दिल्या? तर ह्यालाच आपण काय म्हणतो? ज्या भाषेतून हा प्रोग्रॅमर कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन म्हणजे कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी हा प्रोग्रॅमर ज्या भाषेचा वापर करतो त्याला आपण काय म्हणतो? प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतो. कळले? आणि ह्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन ज्या देतोय ना हा प्रोग्रॅमर, त्याला काय म्हणतो आपण?
प्रोग्रॅम. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दिले म्हणजे काय, 10 इन्स्ट्रक्शन दिल्या तेव्हा कुठं काय झालं, एक टास्क माझं एक काम जे करून घ्यायचं ते होते. म्हणजे हे काय झालं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन झालं ना. सो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, प्रोग्राम. कळतंय? आणि हा प्रोग्राम जो लिहितो तो कोण झाला, प्रोग्रॅमर. कळतंय? आणि ह्या प्रोग्रॅमरने प्रोग्राम लिहिण्यासाठी ज्या भाषेचा वापर केला त्याला काय म्हणतो आपण, प्रोग्रॅमिंग लँग्वेज. कळलं? इथंपर्यंत क्लिअर झालं? सो आपण डेफिनेशन प्रोग्रॅमिंगची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो, व्हॉट इज प्रोग्रॅमिंग आपण डिफाईन करू शकतो ना आता. कशी डिफाईन करणार, कशी डिफाईन करता येते सांगा बरं. स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये काय काय आपल्याला ॲड करायला लागेल, स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप प्रोग्रॅमिंग इज रायटिंग. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स. काय मग नाही येत अजून, मॅडम सगळं कळलंय पण आम्हाला शब्दात कसं व्यक्त करायचं समजत नाहीये, हो ना. सिम्पल एकदम वन लाईनर काय म्हणू शकतो आपण, प्रोग्रॅमिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन्स दॅट कम्प्युटर कॅन इंटरप्रिट अँड एक्झिक्यूट. जसं तुमच्या आईने तुम्हाला चहा बनवायला सांगितल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुमच्या आईने काय केलं, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला समजल्या का नाही समजल्या, समजल्या की नाही समजल्या, समजल्या. तेव्हाच तुम्ही काय केलं, चहा बनवू शकलात. बरोबर आहे. म्हणजे चहा बनवला म्हणजे तुम्ही काय केलं, ज्या समजलेल्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन होत्या त्या तुम्ही काय केलं, एक्झिक्यूट केल्या. तसंच कम्प्युटर काय म्हणजे प्रोग्रॅमिंग म्हणजे काय असणार आहे मग, प्रोग्रॅमिंग इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स दॅट कम्प्युटर कॅन इंटरप्रिट. इंटरप्रिट म्हणजे काय, समजून घेणं. अँड एक्झिक्यूट म्हणजे काय, जसं तुम्ही चहा बनवण्याची प्रोसेस एक्झिक्यूट केली ना पूर्ण, तसंच एक्झिक्यूट. कळलं? ह्याची मोठी डेफिनेशन आपल्याला लिहायची असेल तर आपण काय लिहू शकतो, व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. प्रोग्रॅमिंग इज रायटिंग स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर अ कम्प्युटर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क युजिंग अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. म्हणू शकतो ना असं. प्रोग्रॅमिंग लँग्वेजची डेफिनेशन आपण तशी लिहू शकतो. करेक्ट. आता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये स्वतः जसं वर्ड्स तुम्हाला पुट ऑन करायचे आहेत, तुम्ही स्वतः प्रोग्रॅमिंगची डेफिनेशन लिहू शकतात. आता आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये काय काय शिकून घेतलं, प्रोग्रॅम म्हणजे काय. बरोबर आहे. प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, अजून सिम्पल थोडं करून सांगायचं. जसं तुम्हाला एखादं रेसिपी बनवायची असेल, ना, तुम्हाला माहीतच नाही केक कसा बनवतात, है ना. तुम्ही काय करता, रेसिपी बुक घेता, है ना. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप दिलेलं असतं. मग तुम्ही तसंच काय करता, स्टेप बाय स्टेप काय करता, फॉलो करता आणि केक काय करता, रेडी करता. बरोबर आहे की नाही. एक स्टेप तुम्ही फॉलो करता. कुठली स्टेप मिस करता का, नाही. का, कारण एखादी स्टेप तुम्ही मिस केली तर केक प्रॉपर बनणार आहे का, नाही. बरोबर आहे की नाही. काय गडबड होणार आहे एखादी, ह्याच्यामध्ये आता सपोज सोडा टाकायचा असेल, तुम्ही टाकलाच नाही, काहीतरी गडबड होणार की नाही. तसंच जेव्हा तुम्ही प्रोग्रॅम लिहिता, ठीक आहे, कुणासाठी कशासाठी लिहिता, कम्प्युटरकडून आपल्याकडला काहीतरी काम करून घ्यायचं आहे म्हणून प्रोग्राम लिहिता. बरोबर आहे. मग कम्प्युटरकडून एक्सपेक्टेड म्हणत आहे मी, ठीक आहे. एक्सपेक्टेड म्हणजे काय, जे तुम्हाला हवं आहे ते काम करून घ्यायचं असेल तर त्याला पण कशा दिल्या पाहिजे, स्टेप बाय स्टेप क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिल्या पाहिजेत. क्लिअर अँड एकदम अचूक इन्स्ट्रक्शन दिलेल्या पाहिजेत. समजलं. त्याच्यामुळे प्रोग्राम म्हणजे काय लक्षात ठेवलं की तुम्ही ही ॲनॉलॉजी हे म्हणजे रिअल टाईम एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता की रेसिपी सारखं आहे थोडक्यात. कळलं. आय होप तुम्हाला व्हॉट इज प्रोग्रॅमिंग, व्हॉट इज प्रोग्रॅम, व्हॉट इज प्रोग्रॅमर आणि सॉफ्टवेअर राहिलं ना आपलं. सॉफ्टवेअर म्हणजे काय, आता जसं मी सांगितलं सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय आहे, प्रोग्राम आहे. तसंच सेट ऑफ प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. आपण व्हॉट इज सॉफ्टवेअर, टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर हे नंतरच्या सेशनमध्ये पाहणारच आहोत. सिम्पल. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना. आय होप तुम्हाला समजलं. आपण भेटू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.